रांगोळीने सारा अंगण सजवा, नववर्षाचा सण गुढीपाडवा, नववर्षाचा सण गुढीपाडवा. मांडीला अंगणी हिंदू नववर्षाच्या निमित्तानं नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी सोनखार पाम बीच परिसरात पारंपरिक गुढीपाडव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी संयुक्त कुटुंब या संकल्पनेचा संदेश देत विश्वशांतीची कामना व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात पूजा आणि सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार सुरुवात झाली. ढोल ताशा पथकांच्या दमदार सादरीकरणानं वातावरण उत्साही झाले, तर महिलांच्या गटानं पारंपरिक वाद्यांसह आकर्षक सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकली. या कार्यक्रमात लहान मुले, युवक आणि महिलांनी संत, महान व्यक्तिमत्व आणि पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. विशेषतः मुलांचा रॅम्प वॉक हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला, ज्यामध्ये त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि पारंपरिक पोशाखाचे कौतुक करण्यात आले. तसेच ऐतिहासिक युद्धकलेचे सादरीकरण आणि भव्य रांगोळीनं भारतीय संस्कृतीची झलक दाखवली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्यांना आयोजकांच्या वतीनं रोख पारितोषिके आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका प्रीती भगत आणि समाजसेवक संदीप भगत यांनी केले. यावेळी उपमहापौरांनी सांगितले की संयुक्त कुटुंब ही भावना समाजात एकता आणि शांतता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्ष, हिंदू वर्ष, मराठी वर्ष, जागतिक वर्ष आणि देव, देश आणि धर्म ही एक परंपरा, याची शाश्वती अनुभूती ची ह्या ठिकाणी ही प्रेरणादायी वर्ष, प्रेरणादायी दिवस. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगामध्ये अनेक भूभागावर युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये मनुष्यहानी, वित्तहानी आणि अधोगतीकडे जाणारा हा जो मार्ग आहे, ईश्वरचरणी प्रार्थना आहे का हा युद्ध त्वरित थांबावा आणि जगावर ऊर्जा स्रोत संकट आहे ते त्वरित निवारण व्हावं. आणि ह्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हा देश आज जगामध्ये आणि या देशाच्या चारही बाजूला युद्धाचं सावट आहे आणि अनेक युद्ध चालू आहे, अशांतता आहे, अनेक संसाधनाची आणि स्रोताची कमतरता आहे, अपूर्तता आहे. पण ह्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात या देशात शांतता आहे, सुख आहे, समृद्धी आहे आणि स्थिरता आहे आणि साधन संसाधनाची उपलब्धता आहे. आणि म्हणून ह्या देशामध्ये मानवजात, मनुष्य आज ह्या ठिकाणी आणि हा जो पर्यावरण आहे हा पर्यावरण देखील दूषित आहे. जगामध्ये या युद्धामुळे पर्यावरणाची हानी होत आहे, मनुष्य हानी होत आहे, वित्त हानी होत आहे. ही त्वरित हानी थांबावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आपला देश, भारत देश हा सर्व जगाचा विश्वगुरू आहे, एक प्रेरणास्थान आहे, प्रेरणास्रोत आहे. आणि म्हणून हा जो नवीन वर्ष आहे, या नवीन वर्षामध्ये ह्या वातावरणाला, या पर्यावरणाला फुलं लागलेली आहेत, फुलं लागतील, फळं लागतील आणि त्याचा आस्वाद ह्या जगातील सर्व मानवजातीने घ्यावा असं या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. ना संयुक्त कुटुंबाची गोष्ट तुम्ही आज उभारली आहे, म्हणजेच नक्की काय सांगता? हा ज्ञानेश्वरांनी जो ह्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की वसुदैव कुटुंब. आपली जी काही ह्या भारताची, आपल्या देशाची जी संस्कृती आहे ही संयुक्त कुटुंब संस्था आहे, जॉईंट फॅमिली आपण म्हणतो. जसं आम्ही म्हणतो आपला प्रभाग आपला परिवार, शेवटी जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब, हा देश एकत्र कुटुंब आहे. असाच एकत्र संयुक्त
कुटुंब ही संकल्पना ही पारंपरिक आहे, रूढी परंपरा आहे आणि सनातनी आहे आणि वैदिक तत्त्वज्ञानाप्रमाणे वैदिक धर्म आहे. देव, देश आणि धर्म या सर्व उन्नतीसाठी हे स्थिरता ठेवण्यासाठी संयुक्त कुटुंब ही एक आपली सिद्धांत आहे आणि हा सिद्धांताला अधिक मजबूती आणि त्याला अधिक कायम ठेवण्यासाठी आणि ही संयुक्त कुटुंब फक्त या पाम बीचची नाही किंवा नवी मुंबईची तर आहेच, पाम बीचची आहे, सोनकारची आहे, परंतु विश्वाची असावी, पूर्ण जगाची ही संयुक्त परिवार असावा, संयुक्त कुटुंब संस्था असावा, जेणेकरून जगामध्ये शांतता आणि समाधान, प्रतिष्ठा आणि प्रगती होईल. या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 18 मधील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आणि कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचा आनंद घेतला. तसेच या प्रसंगी नगरसेविका शैला पाटील, शिल्पा ठाकूर, नगरसेवक भाऊ भामकर आणि परिवहन समिती सदस्य राजेश राय उपस्थित होते. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.